सम्राट अशोकाचे बौद्ध धर्मासंदर्भातील प्रचाराचे कार्य या विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी मांडणी करणार आहे. आणि हे करत असताना सर्वप्रथम आपण सम्राट अशोकाचे पूर्वजीवन आहे त्याची माहिती घेणार आहोत. तदनंतर कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने जो काही बौद्ध धर्म स्वीकारला त्या संदर्भातली माहिती मी येथे देणार आहे. आणि त्यानंतर बौद्ध धर्माच्या प्रचारा आणि प्रसारासाठी सम्राट अशोकाने केलेल्या कार्याचा आपण आढावा घेणार आहोत. त्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे तिसऱ्या धम्म परिषदेनंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवलेल्या धर्मप्रसाराच्या कार्याची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि या अनुषंगाने सम्राट अशोकाचे जे काही कार्य आहे त्या कार्याच्या अनुषंगाने त्याने बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार कसा केला हे या व्याख्यानाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सम्राट अशोकाच्या पूर्ववृत्तांत जीवनाचा. मगधच्या धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने 323 ख्रिस्तपूर्व मध्ये मौर्य वंशाची स्थापना केली आणि सिंहासनावर बसल्यानंतर इसवी सन पूर्व 323 ते इसवी सन पूर्व 298 मध्ये 24 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने अफगाणिस्तान, वायव्य सरहद प्रांत, उत्तर भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत, पूर्वेकडील कलिंग, ओरिसा व दक्षिण कावेरी नदीच्या दक्षिणेकडील प्रदेश वगळता संपूर्ण भारतावर मौर्य साम्राज्य पसरवले होते. त्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार इसवी सन पूर्व 298 ते 273 या कालखंडात त्याने त्याच्या वडिलांचे राज्य सांभाळले. नंतर त्याचा मुलगा अशोक याने 273 ते 236 इसवी सन पूर्व कालखंडात त्याने आपले राज्य प्रस्थापित केले. बिंदुसारच्या कालखंडात तक्षशिला राज्यातील लोकांनी बंड केले होते आणि हे बंड मोडून काढण्यासाठी बिंदुसाराने अशोकाला त्या ठिकाणी पाठवले होते. आणि महत्वाकांक्षा बिंदुसाराच्या नंतर मगध देशाची राज्यसत्ता मिळावी या दृष्टिकोनातून मौर्य साम्राज्याचा विस्तार होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि कलिंग देश जिंकण्याच्या उद्देशाने सम्राट अशोकाने कलिंग देशावरती स्वारी केली इसवी सन पूर्व 261 या कालखंडामध्ये. आणि कलिंग देश जिंकत असताना मोठ्या प्रमाणामध्ये रक्तपात झाला आणि या कृत्याचा त्याला पश्चाताप झाल्यामुळे त्याने हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेच्या मार्गाने जायचं ठरवलं आणि त्याने सत्य, अहिंसा, शांती, सदाचार यांना महत्व देणाऱ्या बौद्ध धर्माकडे तो आकर्षित झाला आणि त्याच कालखंडामध्ये उपगुप्त नावाचा बौद्ध भिक्खूकडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती अश्विन शुद्ध दशमीच्या कालखंडामध्ये. आणि अशा पद्धतीने सम्राट अशोकाचा हा बौद्ध धर्माचा जो काही प्रवास आहे हा आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर मोगली पुत्र तिस्स या ज्येष्ठ स्थविराचा सहवास सम्राट अशोकांना लाभला. अशोकाने त्यांना आपलं गुरु मानलं. बुद्ध, धम्म आणि संघ याच्याविषयी त्याच्या मनामध्ये आदर निर्माण झाला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये जे प्रचारार्थ कार्य केले ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राष्ट्रधर्म बनवले. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. धर्म प्रचारासाठी त्याने आपली शासन यंत्रणा राबवली. साम्राज्यातील आपल्या अधिकाऱ्यांना धम्माचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन आदेश दिले. त्यांनी रणभाग ऐवजी धर्मघोष घोषित करून बौद्ध धर्माला राष्ट्रधर्म बनविला. त्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला राष्ट्रधर्म बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सम्राट अशोकाने खऱ्या अर्थाने राबवली हे महत्वपूर्ण बाब आहे. त्या कालखंडामध्ये तिसरी बौद्ध धर्म परिषद इसवी सन पूर्व 250 मध्ये सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये झालेली आहे. सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकानंतर 17व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 250 मध्ये त्याची राजधानी पाटलीपुत्र येथे तिसऱ्या धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बौद्ध धर्माची मूळ मते ही शुद्ध स्वरूपात राहावीत म्हणून प्रमाणित धर्मग्रंथ निर्मित करणे हे त्याचे उद्देश होते. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी उपाययोजना करणे इत्यादी उद्देशाने ही धम्मसंगती आयोजित करण्यात आलेली होती. थेरो मोगलीपुत्र तिस्स हे त्रिपिटकात निष्णात होते. ते या धम्म परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1000 भिक्खूंनी मिळून धम्माचे शुद्ध स्वरूप लिहून काढले आणि ही परिषद साधारणतः 9 महिने चालली. या काळात मोगलीपुत्र तिस्स यांनी कथावतू नावाचा ऐतिहासिक धर्मग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये जी काही इतर पाखंडी मत त्या कालखंडामध्ये आलेली होती त्या मतांना खोडून काढून शुद्ध बौद्ध धर्माचा स्वीकार आणि पुरस्कार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बौद्ध धर्माच्या प्रचाराकरता निरनिराळ्या देशात धर्मोपदेशक पाठवण्याच्या संदर्भामध्ये देखील विचार विनिमय या धम्म परिषदेमध्ये झाला. शिवाय धम्मप्रचार व प्रसार करण्याच्या संदर्भात अनेक कार्य करण्याची निश्चिती या परिषदेमध्ये झाली. हे महत्वाचे बाब या धम्म परिषदेच्या संदर्भामध्ये आहे. सम्राट अशोकाने केवळ धर्म परिषद आयोजित केली असं नाही तर जी काही प्रमुख बौद्ध धर्म स्थळं आहेत
या धम्मस्थळांना भेट देण्याचं कार्य देखील सम्राट अशोकाने केलेलं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सम्राट अशोकाने त्यांच्या साम्राज्यातील बौद्ध धर्मासंदर्भातील जी काही पवित्र स्थळे आहेत व त्या सर्व स्थळांना त्यांनी भेट दिली आणि त्या भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिलालेख आणि त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ त्या प्रदेशातील जनतेला व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आणि त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्माशी संदर्भात त्यांनी योग्य ती चर्चा केली आणि त्यांना मार्गदर्शन केले. तथागत गौतम बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनीला त्यांनी भेट दिली. तेथे स्मरणार्थ एक स्तंभ उभारला व त्या गावाचा संपूर्ण कर त्यांनी माफ केला. ही महत्वाची बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच सारनाथ, गया, वैशाली ही बौद्ध धर्मातील महत्वाची स्थळं आहेत. या स्थळांना देखील त्यांनी भेट दिलेली आहे. सम्राट अशोकाच्या या धम्म यात्रेचे अनुकरण करून अधिकारी व उपासक बौद्धांनी पवित्र स्थळांना भेट दिलेल्या आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सम्राट अशोकाने केवळ बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे काम केले असे नाही, तर त्याने अनेक लोककल्याणकारी कामे देखील काय केलेली आहे. सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यातील प्रजेच्या सुखसोयी वाढवलेल्या आहेत. दवाखाने स्थापन केले, धर्मशाळा स्थापन केल्या, शेतीला पाणी पुरवठ्यासाठी कालवे काढले, विहिरी खोदल्या, काही कर माफ केले, कैद्यांना मुक्त केले, दुखी, दीन, रोगी लोकांना धम्मदान केले. अशा प्रकारे प्रजेचे प्रेम संपादन करण्याचे काम सम्राट अशोकाने केले आणि त्याबरोबरच बौद्ध धर्माविषयक लोकांमध्ये आपुलकी आणि श्रद्धा निर्माण केली. राजधानीमध्ये प्राणी हत्या बंद करण्याचं काम सम्राट अशोकाने त्याच्या कालखंडामध्ये केलेलं, हे महत्वाची बाब आहे. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये राजधानीत दरबारी व्यवस्थापनानुसार मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी हत्या होत असे आणि दरबारीत मेजवानी देण्याकरता मोठ्या प्रमाणात मांसाहार होत असे आणि हा मांसाहार बंद करण्याचं काम, हळूहळू बंद करण्याचं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे. सम्राट अशोकाने एका शिलालेखात कोरलेल्या जो काही त्याचा सारांश आहे तो मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पूर्वी राजाच्या पाकशाळेत रोज असंख्य प्राण्यांची हत्या केली जात असे, पण आता हा धम्मलेख लिहिण्यात येत आहे. यावेळेपासून फक्त 3 प्राणी मारण्यात येत आहेत, 2 मोर व 1 हरिण आणि हे रोज मारले जात नाहीत. त्यापुढे हे 3 प्राणी देखील हे मारण्यात येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. अर्थात सम्राट अशोकाने मांसाहार बंद केला आणि प्राणी हत्येला विरोध केलेला आहे, ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सम्राट अशोकाने कोसंबी अलाहाबाद त्यांचे जे काही शिलालेख लिहिले त्याच्यामधल्या कोसंबी अलाहाबाद क्रमांक 5च्या स्तंभलेखात त्यांनी मानवाने प्राणी हत्येपासून परावृत्त राहिले पाहिजे असे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे आणि या स्तंभलेखाद्वारे त्यांनी प्राणी हत्येवरती निर्बंध घालण्यात यावा अशा पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. सम्राट अशोकाचं पुढचं काम महत्वाचं म्हणजे त्यांनी धर्म खात्याची निर्मिती केली. सम्राट अशोकाने धर्म प्रचारासाठी स्वतंत्र धर्म खाते सुरू केले. धर्म महामात्र व धर्म आयुक्त या नावाचे अधिकारी त्यांनी नियुक्त केले. या अधिकाऱ्यांकडे बौद्ध धम्म व तत्वज्ञान यांची जोपासना, प्रचार व प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केलेले. स्त्रियांच्या हित संवर्धनाकरता स्त्री महामात्रांची नियुक्ती त्यांनी केलेली आहे. आपल्या साम्राज्यात सदाचार रुजवण्यासाठी व त्याची वृद्धी करण्याची जबाबदारी त्यांच्या अधिकाऱ्यांवरती सोपवली. अशा पद्धतीने धर्म खात्याच्या निर्मितीच्या द्वारे देखील त्याने महत्वपूर्ण काम केले. धार्मिक मतभेद मिटवणे आणि इतर धर्मीयांशी प्रेमाने व सहानुभूतीने वागवण्याचे कार्य त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे. स्तंभ व शिलालेखाद्वारे देखील बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे काम सम्राट अशोकाने त्याच्या कालखंडामध्ये केलेले आहे. सम्राट अशोकाने त्याच्या साम्राज्यात बौद्ध धर्माचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार व्हावा आणि धर्माची शिकवणूक आणि तत्व लोकांना कळावी आणि लोकांनी तो धर्म स्वीकारावा या उद्देशाने बौद्ध धर्माची तत्वे, आचार, विचार व त्याच्या साम्राज्यातील समजून घेण्याकरता, लोकांनी समजून घेण्याकरता त्याने त्याच्या साम्राज्यातील निरनिराळ्या प्रदेशात स्तंभालेख आणि शिलालेख कोरविले. ते सतत लोकांना दिसावेत आणि त्याच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून शुद्ध आचरण व्हावे या उदात्त हेतूने त्याने शिलालेखाचे आणि स्तंभलेखनाचे काम केलेले आहे. धर्मप्रचारासाठी आणि धर्म प्रसारासाठी त्याने स्वतंत्र पद्धतीचा उपयोग केलेला हे लक्षात घेणं गरजेचे आहे. त्या कालखंडामध्ये स्तंभ आणि शिलालेखाच्या माध्यमातून हा जो काही त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेला हा अत्यंत महत्वपूर्ण आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सम्राट अशोकाने 84,000 स्मारकांची निर्मिती केलेली आहे. सम्राट अशोकाने केलेल्या अनेक शिलालेख, हजारो शिलालेखांपैकी एक महत्वपूर्ण 35 शिलालेख या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतात. या शिलालेखावरून सम्राट अशोकाने त्याचा साम्राज्य विस्तार जिथे जिथे केलेला आहे त्या ठिकाणी बौद्ध धर्माची तत्व आणि आचार आणि विचार या संदर्भातील त्याची जी महत्वपूर्ण माहिती ती आपल्याला प्राप्त होते. आता आपण शिलालेखांकडे बोलूया. दगडाच्या शिला पृष्ठभागावरती सपाट आणि गुळगुळीत करून त्याच्यामध्ये
बौद्ध धर्माचे तत्वज्ञान, शिकवण, राजज्ञा, धर्माज्ञा या ब्राह्मी लिपीत किंवा पाली लिपीत कोरल्या जात असत. प्रमुख शिलालेखांची जी काही संख्या आहे ती 14 आपल्याला आढळते आणि ते निरनिराळ्या ठिकाणी ते सापडलेले हे देखील आपल्याला समजून येतं. त्यापैकी काही महत्वाची ठिकाणं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. शाहबाज गडी पेशावर पाकिस्तान या ठिकाणी आहे. मानसेरा हजारा पाकिस्तान या ठिकाणी आहे. कालसी डेहराडून उत्तरांचल, गिरनार जुनागड गुजरात, धौळी पुरी ओरिसा, जोगड गंजाम ओरिसा, एरगुंडी कर्नूल आंध्र प्रदेश, सोपारा ठाणे महाराष्ट्र याशिवाय काही लघु शिलालेख उपलब्ध झालेले आहेत. त्यातील महत्वाचे म्हणजे रूपनाथ जबलपूर मध्य प्रदेश हा एक महत्वाचा लघु शिलालेख आहे. गुर्जरा जे दातिया मध्य प्रदेश येथे आहेत. सहसराम शाहबाद बिहार येथे आहे. भाबरू वैवराट हे जयपूर राजस्थान येथे आहे. मास्की रायचूर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. सिद्धपूर चितळदुर्ग या कर्नाटकातील राज्यामध्ये आहे. ब्रह्मगिरी चितळदुर्ग मधील कर्नाटक राज्यातील आहे. एरगुंडी म्हैसूर आंध्र प्रदेशातील आहे. गोविमठ हे म्हैसूर कर्नाटकामधील आहे. अहोहरा हे मिर्झापूर उत्तर प्रदेशमधील आहेत. याशिवाय अनेक शिलालेख आपल्याला उपलब्ध आहेत, परंतु हे काही महत्वपूर्ण शिलालेख या ठिकाणी मी सांगू इच्छितो. त्या व्यतिरिक्त स्तंभालेखाची देखील सम्राट अशोकाने निर्मिती केलेली आहे. सम्राट अशोकाने धर्माच्या प्रसारासाठी धर्माज्ञा असलेले शिलालेख निर्माण केले होते, तसेच स्तंभलेख देखील निर्माण केलेले आहेत. चुनारच्या खांडीतून अखंड 40 ते 50 फूट लांबी दगड काढून त्यांना दंडगोलाकार करून त्याने धर्माज्ञा कोरल्या. त्याचप्रमाणे स्तंभाच्या शिरोभागी बौद्ध धर्माच्या प्रतीक असलेल्या प्राण्यांची शिल्पे त्यांनी तयार केली आणि त्यावर बसवली. सिंह, हत्ती, अश्व, वृषभ या प्राण्यांचा समावेश त्याच्यामध्ये देखील झालेला आहे आपल्याला लक्षात येतो. काही महत्वाचे स्तंभलेख या ठिकाणी मी सांगू इच्छितो. टोपरा स्तंभ हा दिल्ली या ठिकाणी आढळतो. हा स्तंभ हरियाणातील अंबाला जिल्ह्यात टोपरा या गावी होता. कालांतराने तो स्तंभ टोपरा येथून बादशाह फिरोजशाह तुगलकने दिल्ली येथे आणून त्याच्या महालामध्ये ठेवलेला हे आपल्याला आढळून येतं. दुसरा महत्वाचा स्तंभ म्हणजे मरेठ स्तंभ दिल्ली या ठिकाणी खिजराबाद जिल्हा हरियाणा राज्यात होता. त्याची उंची 42.5 फूट आहे आणि हाही स्तंभ बादशाह फिरोजशाह तुगलकने दिल्लीत आणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आज तो खंडित अवस्थेमध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. लिरिया अरराज हा जो काही स्तंभ आहे हा चंपारण्य विहार या कुंची ठिकाणी आहे आणि 36.5 फूट जमिनीपासून उंच असा हा गरुडाचे स्तंभ असून त्याच्यावरती गरुडाचे शिल्प होते. चौथा स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो तो लारिया नंदनगड चंपारण्य विहार येथला. त्याच्यावर उलट्या क्रमवार सिंहाचे शिल्प असून 6 फूट 10 इंच याची उंची आहे. पाचवा स्तंभलेख जो आहे आपल्याला रामपुरवा चंपारण्य विहार या ठिकाणी 44 फूट 9 इंच याची उंची आपल्याला आढळून येते आणि सिंहाचे प्रतीक या स्तंभालेखावरती आपल्याला दिसून येते. हे महत्वाची बाब लक्षात सांगावीसे वाटते. कोसंबी अलाहाबाद स्तंभ जो आहे अलाहाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. हा स्तंभ कोसंबीहून अलाहाबाद या ठिकाणी अकबराने आणलेला होता आणि अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये त्याने उभा केलेला आणि उंची 35 फूट इतकी उंच हा स्तंभ आहे. सांची हा जो रायसेन मध्य प्रदेश मधील स्तंभ हा जो आहे आता भग्न अवस्थेमध्ये आहे आणि सांचीच्या स्तूपाजवळ याला ठेवण्यात आलेला आहे. सारनाथ वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी धर्मचक्र जे प्रवर्तन केलेलं आहे त्याच्या धर्मचक्र प्रवर्तनाच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारण्यात आला होता. 37 फूट उंचीचा हा स्तंभ आहे. तो खंडित स्वरूपाचा सारनाथ या ठिकाणी आहे. त्यावर 4 सिंहाच्या उत्कृष्ट प्रतिमा आणि त्याच्या बैठकीवरील अशोक चक्र, अश्व, हत्ती, सिंह, वृषभ यांची उत्थित शिल्पे या स्तंभावरून आपल्याला दिसून येतात. हे महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त रुमेंदही लुंबिनी नेपाळ सरहद्दीत पिवळ्या वालुकाश्माचा आपल्याला स्तंभ आढळून येतो. तो 21 फूट उंचीचा आहे. हे बुद्धाचे जन्मस्थान असल्यामुळे हा अत्यंत महत्वपूर्ण स्तंभ आपल्याला आढळून येतो. जिलानी सागर निर्लिवा नेपाळ सरहद्दीत हा स्तंभ खंडित स्वरूपामध्ये आहे. त्याचे 2 तुकडे झालेले. त्या स्तंभाची उंची 25 फूट आणि त्याच्यावरती सिंहाचे शिल्प आहे. वैशाली पाटणा बिहार येथील जो काही स्तंभ आहे जो सम्राट अशोकाने निर्माण केलेला आहे तो 36 फुटाचा आहे. उलट्या कमळावरील चौरसाकार बैठकीवर सिंहाची प्रतिमा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि या स्तंभावरती शिलालेख नाही हा सुस्थितीत आपल्याला लक्षात येतो. सम्राट अशोकाने वालुकाश्माचे स्तंभ उभारून त्यावर धम्म आज्ञा करून धम्माचे तत्व, शिकवण आणि धर्माज्ञा करून लोकांना बौद्ध धर्माचा संदेश
देण्याचे काम या शिलालेखाच्या द्वारे केलेले आहे हे आपल्याला लक्षात येते. साधारणतः 20 ते 25 वर्ष अशा सतत विविध ठिकाणी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केलेले हे आपल्याला लक्षात येते. या कालखंडामध्ये आपल्याला सम्राट अशोकाची महानता देखील समजून घेणं गरजेचं आहे. सम्राट अशोकाने आयुष्यभर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे जे काही काम केले ते अद्वितीय आहे. हा एकमेव असा राजा होऊन गेला की त्याच्या मनामध्ये धर्मप्रेम आणि मानव प्राण्यांच्या संदर्भामधील सुख शांती ही निर्माण व्हावी याकरता त्याच्या मनामध्ये तळमळ होती. त्याने केवळ भारतातच बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला असे नाही, तर भारताच्या बाहेर बौद्ध धर्माचे प्रचार आणि प्रसार करण्याकरता त्याने फार महत्वाची भूमिका त्या कालखंडामध्ये निभावलेली आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सम्राट अशोकाने बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी विहार निर्माण केलेले आहेत आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार कसा होईल याचा सातत्याने त्याने विचार केलेला आहे. साम्राज्यात सर्व दिशांना विहार, स्तूप आणि स्तंभांची निर्मिती करण्याचं काम आणि धर्मप्रसाराचं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे. आणि अशोकाच्या धर्मप्रसारामुळे केवळ धर्म आणि तत्वज्ञानाचा प्रसार झाला नाही, तर भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा प्रभाव देखील इतर प्रदेशातील लोकांवर झालेला जागतिक स्तरावरती झालेला आहे हे लक्षात येतं. सम्राट अशोकाने शस्त्राचा त्याग केला आणि जगाला शांतता, स्वातंत्र्यता, बंधुता यांचा संदेश दिलेला आहे. अशोकाच्या शिलालेखानुसार चोल, पांड्य, ताम्रपर्णी या स्वतंत्र या ठिकाणी देखील त्यांचा बंधुत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आपल्याला लक्षात येतो. आणि अशा पद्धतीने सम्राट अशोकाने साधारणतः त्याचे जे काही साम्राज्य आहे त्या साम्राज्यामध्ये बौद्ध धर्माचा विचार आणि प्रचार करण्याचं काम हे त्या कालखंडामध्ये केलेलं आहे. सम्राट अशोकाच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की बौद्ध धर्माची स्थिती ही नंतरच्या कालखंडामध्ये खालावली, परंतु सम्राट अशोकाने त्याच्या कालखंडामध्ये मात्र महत्वपूर्ण काम केले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसऱ्या धम्म परिषदेनंतर सम्राट अशोकाने वेगवेगळ्या ठिकाणी धर्मप्रसाराचे काम केलेले आहे. सम्राट अशोकाने तिसऱ्या धम्म परिषदेनंतर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या करिता निरनिराळ्या देशात धर्मोपदेशक पाठवलेले आहेत. कोणकोणत्या देशात कोणकोणते धर्मोपदेशक पाठवले याची माहिती आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याची सविस्तर माहिती महावंस या ग्रंथामध्ये दिलेली आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरता मोगलीपुत्र तिस्स या स्थविराने धम्मसंगीतेचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्य काळाचा विचार करण्याकरता महत्वपूर्ण भूमिका योजलेली होती आणि मध्य देशाबाहेर बुद्ध धर्माची स्थापना करण्याची भूमिका देखील त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये अनेक स्थविरांना भेटून त्यांनी ती भूमिका निभावलेली आहे. काश्मीर व गांधार देशात मज्झंतिक नावाच्या स्थविरास पाठवण्यात आलेले होते. महादेव स्थविरास महिला मंडळ मध्य प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात आले. वनवासी उत्तर कन्नड या प्रदेशात रक्षित या स्थविरास उपरांत या यवन धम्मोत्तर खती स्थविरास अपरांत कोकण येथे पाठवण्यात आलेले होते. महाराष्ट्र देशात महाधम्मरखित नामक ज्येष्ठ स्थविरास पाठवण्यात आले होते. यवन लोकांच्या देशात धम्मरखित स्थविरास पाठवण्यात आलेले होते. मध्यम स्थवीर या हिमवंत हिमालय क्षेत्र या ठिकाणी पाठवण्यात आले होते आणि सुवर्णभूमीला सोन आणि उत्तर या दोन स्थविरांना पाठवण्यात आले होते. त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की सम्राट अशोकाने धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण भूमिका त्या कालखंडामध्ये घेतलेली आहे. महामहेंद्र म्हणजेच महेंद्र, इत्तीय, उत्तीय, संबल, भद्रसाल या आपल्या शिष्यांना त्याने लंकद्वीपात म्हणजे श्रीलंका, सिलोन या ठिकाणी पाठवले. थोडक्यात आपणास असं लक्षात येतं की विविध प्रदेशात आणि देशात ज्येष्ठ भिक्खूंना, स्थविरांना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी सम्राट अशोकाने पाठवलेले आहेत. आणि हे जे काही धम्मदूत त्यांनी पाठवलेले आहेत हे धम्मदूत त्यांनी भूमिका त्यांनी त्या कालखंडामध्ये निभावलेली आहे. त्या कालखंडातल्या शिलालेखांमध्ये महत्वपूर्ण जी माहिती आढळते त्या माहितीच्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अंत्यवेक सिरियाई राजा आहे त्या ठिकाणी त्यांनी धम्मदूत पाठवले आहेत. तुर्मई मिस्री राजा आहे इजिप्तमध्ये, तिथे त्यांनी धम्मदूत पाठवलेले आहेत. अंतिकिनी मेसेमोडियम राजा त्या ठिकाणी धम्मदूत पाठवले आहेत. मग या एपिस या ठिकाणी त्यांनी धम्मदूत पाठवले. अलेक्सुंदर सिरिन यांच्याकडे त्यांनी धम्मदूत पाठवलेले आहेत. सम्राट अशोकाने तिसऱ्या धम्म परिषदेनुसार नंतर धम्मदूत पाठवून धम्मप्रचार करण्याचं महत्वपूर्ण काम केलेलं लक्षात येतं आणि त्या अनुषंगाने देखील वेगवेगळ्या शिलालेखामध्ये या संदर्भातील माहिती आपल्याला उपलब्ध होते. सम्राट अशोकाने देशोदेशी धर्मप्रसारक जे पाठवले त्या महत्वाचं म्हणजे त्याने त्याचा पुत्र महेंद्र व मुलगी संघमित्रा या दोघांनाही धम्मप्रसार करण्याकरता श्रीलंकेत पाठवले. श्रीलंकेचा राजा देवाराम पियतिस्स ज्याने त्या कालखंडामध्ये त्याचा बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या राजाने बौद्ध धर्म हा त्या ठिकाणी राष्ट्रधर्म बनवलेला हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे इजिप्तचा टॉलमी, सिरियाचा अँटिकोस, तसेच सायरन, एपियरस, कोरिथ, मेसोडोनिया या पाश्चिमात्य देशांमध्ये आणि अनेक ठिकाणी धर्मसंदेशाचे त्यांनी अशोकाच्या धर्मसंदेशाचे स्वागत केलेले आहे. तिसऱ्या धर्मसंगीतेनंतर अशोक व मोगली बत्तीस यांनी जम्बूद्वीपातील विविध प्रदेशांमध्ये विविध विद्वान स्थविरांना धर्मोपदेशक म्हणून पाठवलं आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केलेलं आहे. या ठिकाणी काही स्थविरांची नावं आपण घेऊ इच्छितो. महादेव स्थवीर यांचं नाव मी घेऊ इच्छितो. महिषमंडल मध्य प्रदेशात हे स्थवीर गेले आणि तेथील लोकांना देवदत्त सूत्राविषयक त्यांनी माहिती दिली आणि तेथील 40,000 लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अशा प्रकारे स्थवीर महादेव यांनी महिषमंडळात धर्मप्रसाराचे कार्य केलेले आहे, हे आपणास लक्षात घेणं गरजेचं आहे. या संदर्भात सम्राट अशोकांची भूमिका ही महत्वाची आहे. स्थवीर रक्षित यांनी उत्तर कन्नड या देशात ते गेले आणि तेथील लोकांना संयुक्त निकायातील अनवत्तम मग संयुक्ताचे वर्णन करून लोकांना त्यांनी प्रभावित केले. त्यामुळे वनवासी प्रदेशातील लोकांत बौद्ध धर्माविषयक आदर निर्माण झाला आणि तेथील 33,000 पुरुषांनी प्रविज्ञा घेतली. त्यामुळे या देशात बौद्ध धर्माचा उत्तम प्रकारे धर्माचा प्रसार आणि प्रचाराचे कार्य सुरू झाले. स्थवीर यवनधम्मरक्षित यांना अपरांत उत्तर कोकण येथे पाठवण्यात आले. तेथील लोकांना त्यांनी संयुक्त उपदेश केल्यामुळे ते लोक प्रभावित झाले आणि 33,000 लोकांनी धर्म याची जाणीव झाल्यानंतर परिणामी 1,000 क्षत्रिय कुळातील लोकांनी त्या ठिकाणी पुरुषांनी आणि स्त्रियांनी देखील धम्मदीक्षा घेतल्याचे आपल्याला लक्षात येते. अशा रीतीने असंख्य लोकांनी धम्मप्रवज्ञा घेतली आणि बौद्ध धर्माचा प्रसार या प्रांतामध्ये झाला. स्थवीर महाधम्मरक्षित ज्यांनी महाराष्ट्रात धम्मप्रचार करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलेले होते. 24 लोकांना त्यांनी महानारद जातक कथेद्वारे उपदेश केला. त्यांना स्वतःपत्तीची प्राप्तता झाली आणि 13,000 लोकांनी त्या कालखंडामध्ये प्रवज्ञा ग्रहण केल्याची माहिती आपणास प्राप्त होते. स्थवीर रक्षित यांना यवन लोकांच्या देशात पाठवण्यात आलेले होते. यांनी यवन प्रदेशातील लोकांना अंगुत्तर निकायातील कलाम सूत्राचा उपदेश केला. परिणामी या प्रदेशातील 1,70,000 लोकांना स्वतः प्रणता प्राप्त झाली आणि 10,000 लोकांना या ठिकाणी प्रभावित करून स्थवीर रक्षित यांनी धम्मप्रसाराचे महत्वपूर्ण काम केल्याचे लक्षात येते. स्थवीर मगजिम, कश्यप, मलिकादेव, सहसदेव, दुंदुभिनसार, हिमवंत यांनी वेगवेगळ्या ठिकाणी धर्मोपदेशक म्हणून कार्य केलेलं आहे. हिमवंत प्रदेशात लोकांना मज्जिम निकायातील धम्मचक्र प्रवर्तनाचा सूत्रांचा उपदेश केल्यामुळे लाखो लोकांनी बौद्ध धर्माचा त्या कालखंडामध्ये स्वीकार केलेला आहे, हे लक्षात येते. 5ही स्थविरांनी हिमवंत प्रदेशातील वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन तेथील लोकांच्या मनात बुद्ध धर्माविषयीचा आदर निर्माण केला आणि हजारो लोकांना प्रवज्ञा देऊन भिक्खू संघामध्ये वाढ केलेली आपल्या लक्षात येते. स्थवीर सोर आणि उत्तर यांच्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला सम्राट अशोकाने यांना पाठवलेलं आहे. हे सुवर्णभूमी ज्याला आज ब्रह्मदेश असं संबोधलं जातं, या प्रदेशात ते गेले आणि या ठिकाणी त्यांनी मज्जिम निकायातील ब्रह्मजाल सूक्ताचा त्यांनी वाचन केले, उपदेश केला. सुवर्णभूमीतील लोकांच्या मनामध्ये बौद्ध धर्माच्या विषयक आकर्षण निर्माण झाले. अनेकांनी त्रिसरण आणि शीलव्रताचे ग्रहण केले. साधारणतः 3,500 तरुणांनी आणि 1,500 तरुणींनी प्रवज्ञा ग्रहण केली. त्यामुळे सुवर्णभूमीत कालांतराने मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार झाल्याचे लक्षात येते. आता महत्वाची भूमिका येते ते स्थवीर महेंद्र आणि भिक्खू संघमित्रा संदर्भात. सम्राट अशोकाने तिसऱ्या धम्म परिषदेनंतर जम्बूद्वीपात म्हणजे भारतात आणि भारताबाहेर देखील धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता महत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याने सम्राट अशोकाने त्यांचा मुलगा राजकुमार महेंद्र याने धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले आणि त्या ठिकाणी त्याचं फार महत्व. त्याच्याबरोबर त्याने इत्तीय, संबल, उत्तीय, भद्दसाल, सुमन, भंडूक हे पाटलीपुत्र श्रीलंकेमध्ये त्याच्याबरोबर त्याने साथी पाठवले. स्थवीर महेंद्र इत्तीय इत्यादी पाटलीपुत्र म्हणून निघून गेल्यानंतर भारताच्या पूर्व किनाऱ्यातील सुरपारोक बंदराच्या मार्गातून जलमार्गाने लंकाद्वीपात पोहोचले. त्यावेळेला देवानामप्रिय तिस्य नावाचा राज्य लंकाद्वीपात राज्य करीत होता. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेस मिश्रक पर्वताच्या वरती त्यांची भेट झाली आणि या ठिकाणी स्थवीर महेंद्राने राजाला व नागरिकांना अंगुत्तर निकायातील समचित्त सूत्राचा उपदेश केला आणि लंकाद्वीपातील लोकांना, नागरिकांना बौद्ध धर्माचे महत्व कळले आणि ते हजारो नागरिक त्यांचे उपासक झाले. हजारो तरुणांनी धम्माची दीक्षा घेतली, प्रवज्ञा घेतली. स्थवीर महेंद्र इत्तीय आणि इत्यादी स्थवीरांनी लंकाद्वीपात बौद्ध धर्माच्या प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे आपणास लक्षात येते. परंतु त्याच कालखंडामध्ये
राजा देवारामप्रिय तिस्स याची भावाची पत्नी अनुला देवी आणि नगरातील 500 स्त्रियांनी जेव्हा स्थवीर महेंद्र यांचे खुद्दक निकायातील पेतवत्तू आणि विमानवित्तू व संयुक्त निकायातील सच्च संयुक्त सूत्राचा उपदेश ऐकला, त्यावेळेला त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की त्यांना बौद्ध धर्मामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आणि मग त्या कालखंडामध्ये बौद्ध धर्मामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर भिक्खुनीच्या माध्यमातून तो प्रवेश घ्यावा अशी मान्यता होती. आणि त्यामुळेच भारतातून भिक्खुनी संघमित्रा हिला पाचारण करण्याची त्या कालखंडामध्ये भूमिका घेण्यात आली. स्थवीर महेंद्राचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राजा तिस्साने सम्राट अशोकाला संदेश पाठवून अशी विनंती केली की धम्मकार्यासाठी भिक्खुनी संघमित्रा हिला श्रीलंकेत पाठवावा आणि त्याबरोबरच बोधिवृक्षाची एक फांदीही तिच्यावर पाठवावी. आणि राजा तिस्साच्या विनंतीनुसार सम्राट अशोकाने त्याची मुलगी संघमित्रा हिला पाठवलं आणि बंगालच्या उपसागरातून जलमार्गाने ती श्रीलंकेत आली. आणि संघमित्राच्या आगमनाच्या वेळी बोधिवृक्षाच्या फांदीचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी श्रीलंकेत स्वागत झाले आणि संघमित्राने मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य केले. हजारो स्त्रियांना तिने बौद्ध धर्माची दीक्षा दिली, असंख्य स्त्रियांना तिने प्रवज्जा दिली, भिक्खुनी केले. स्थवीर महेंद्र भिक्खुनी संघमित्रा यांनी आयुष्यभर लंकाद्वीपात सर्वत्र धर्म प्रसाराचे कार्य केले. ते दोघेही श्रीलंकेत अमर झालेत. अशोकाने आशिया, इजिप्त आणि युरोपातील धर्मोपदेश पाठवल्याच्या अनेक उल्लेख आपल्याला शिलालेखात आढळतात. सम्राट अशोकाच्या कार्याचे महत्व सांगत असताना मी या ठिकाणी केवळ एवढंच सांगेन की सम्राट अशोक ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेच्या नंतर सम्राट अशोकाने वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भारतात जम्बूद्वीपामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याकरता धर्मोपदेशकाची स्थापना केली. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं आणि भारताच्या बाहेर देखील परदेशात त्यांनी धर्मोपदेशक पाठवले आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार जागतिक स्तरावर कसा होईल हा त्यांनी प्रयत्न केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून सम्राट अशोकाचे कार्य हे अत्यंत महत्वाचे आहे. एवढेच मी या ठिकाणी नमूद करतो. नमो बुद्धाय. जय भीम. खूप छान आहे. पण